काय सांगू बाई बाई कानावर आले काही घरदार इथे सावरता त्या तिकडे भलती गाई हे रंग ढंग बदलून भान विसरून घरच्यासाठी निघते स्वारी बांधून पदरी चार सुखाच्या गाठी संसार वाट चालत आहे हातच्या हाती ते यजमान आणि मी सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती मी वैभव नटसम्राट वैभव मालवणकर पोटासाठी करावं लागलंय मला. दारोदारी फिरलो नट म्हणून म्हटलं काम द्या कुणी नाही काम दिलं आणि हे बाईचे कपडे अंगावर घातल्यावर बघ सुरेखा हाऊस नाहीये मला हे बाईकचे कपडे अंगावर घालून मिरवण्याची. पण किती वर्ष लोकांकडून हाडाहाड करून घेऊ. पण म्हणून बाई असल्याचं नाटक करते. अभिनय पडद्यावर करायचा पडद्या मागेही करावा लागतो. पण सुरेखा प्लीज कुठे बाहेर सांगू नको. पकडला गेलो ना तर हलाल करून मारतील मला लोक. प्लीज सुरेखा मॅडम रेडी आहेत का? मॅडम रेडी नाहीयेत. अरे पण किती वेळ सर वाट बघतायत. दोन मिनिटात येतील मॅडम. लवकर लवकर. मगाशी माझी स्टोरी सांगत होते तेव्हा तुम्ही माझ्याकडे जसं बघत होतात ना तेव्हाच मला वाटलं तुम्ही पण खूप भोगला असणार. अहो पोटासाठी लोकांना काय काय करताना पाहिलंय. दुसऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून स्वतःचं पोट भरताना पाहिलं. तुम्ही फक्त स्वतःला बदलत त्यात वाईट काय नाहीये. तुम्ही नका हात जोडू. तुम्ही मला काम करू दिलं नसतं खोलीच्या बाहेर काढलं असतं माझं काम गेलं असतं. पण तुमचं हे सिक्रेट मला कळलं नसतं ना कधीच. तुम्ही तसं नाही केलं माझ्यावर उपकार केले खरंच. मी नाही दगा देणार तुम्हाला. मी हे कोणालाच नाही सांगणार. आई शपथ. Thank you.
एक्सक्यूज मी म्हणजे मी जनरली मेकअप रूम मध्ये जात नाही आणि लेडीज मेकअप रूम मध्ये तर कधीच नाही. पण मला असं कळलं की ड्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. काय होतं? ते त्या ड्रेसचा गळा जरा मोठा आहे तर मॅडम म्हणत होत्या बदलला तर चालेल. हे बघा मॅडम, तुम्ही भंडारीच्या नव्या सिरियलची हिरोईन आहात. इथली प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली जाते आणि खूप विचार करून सिलेक्ट केली जाते. तुमचे ड्रेसेस सुद्धा. आणि तुमच्यापेक्षा तुमच्या लुकची जास्त काळजी मला आहे. तुमच्या सिरियल मधल्या कॅरेक्टरची जुळतील असलेच ड्रेस तुम्हाला दिले जातील. अर्थात त्यामागे आमचा वेगळा विचार असतो. उद्या तुमचे फोटो सगळ्या महाराष्ट्रभर लावले जातील तेव्हा जरा पॉझिटिव्ह व्हा आणि लवकरात लवकर तयार होऊन फ्लोअरवरती या. मॅडम प्लीज रडू नका. मी तुमच्यासाठी दुसरा ड्रेस अरेंज करतो. एक आलंय, त्याने लिपी आली आहे. वी आर वेटिंग फॉर यू. रावसाहेब हातात ग्लास घेऊन मस्त स्टाईल मध्ये वाघावर पाय ठेवून उभे आहेत. काही झकास वाटेल ना, एकदम रॉयल. सर, कोर्टात केस होईल आपल्यावर. कोर्टात कशाला केस? अरे पाणी घेऊन जरा. कोण आहे? काय झालं? स्पॉटवाले गेले का सगळे? का नाही म्हणजे स्पॉटवाले असिस्टंट सगळे असताना तू स्वतःहून बाईला बोलवायला गेलास म्हणून म्हटलं. नाही, जायला हरकत नाहीये भंडारी, पण मला कधी स्पेशली बोलवायला आला नाही. एक इश्यू होता, सॉल्व्ह करून आलो. अरे ये जरा एसीचं कुलिंग वाढा रे बाबा. का? डबेवालीने आत्ताच घाम पडला. काय घाम बिम काय नाही, लुक डिस्कस करत होतो. ए भंडारी, चल उगीच आम्हा लोकांना टेपा लावू नकोस आणि स्पेशली मला तर लावूच नकोस. लुक काय फोटोशूटच्या 3 मिनिटं आधी डिस्कस होतो. सर, कसला इश्यू? नाही म्हणजे आतापासून काही टँट्रम्स करतायत का त्या? टँट्रम्स कसले? काही टँट्रम्स वगैरे काही नाहीये. ड्रेस बद्दल बोलत होतो. मग ड्रेस पटला ना तिला? घालते ना ती? सर बोलवा ना तिला, लवकर उशीर होतोय आपल्याला. नाही येतात द्या. ती कोणती? ती काय भातुकली खेळायची का तुमच्या बरोबर? तुमची मैत्रीण होती? शो सम रिस्पेक्ट. त्या म्हणा त्या. सॉरी. बरं भंडारी साहेब, त्या डबेवाले बाई कधी येणार आहेत कळेल? एके माझा डोकं सटकव नका, तुला सांगून ठेवतोय. नाहीतर मी फक्त त्यांचा फोटोशूट करेन, कळलं? सर, अर्धी शिफ्ट याच्या तयार होण्यातच गेली. अहो वेळ नाही आपल्याकडे. अगदी कट टू कट चाललंय सगळं. हा रेश्मा, ते आत्ता हे सगळं आत्ता चाललंय. एकदा शो एअर वर गेला, 4 रिकाम टेकडी माणसं ओळखायला लागली, फिर जलवा देखो. त्या तयार होत आहेत. आय हॅव सम पेशन्स. सुरुवातीला घडी बसायला वेळ लागतो ना. येतात. सर, आपण खूप वेळ झाला रेडी आहोत. वेळ लागेल एवढ्यात शक्यच नाही. अरे मॅडम अजून तयार नाहीये. हो ना भंडारी? सर एकदा बोलवा ना त्यांना, उशीर होतोय. विनम्र, मॅडमना जरा घेऊन ये. बघ तयार झालेत का.
Stunning. Again, look at her. चौधरी का चांद हो या आफताब हो. कसं वाटतं आता? त्याला काय सांगू खरं कसं वाटतंय ते. वाट लागली सगळी. छान वाटते. आता या ड्रेस मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात? हो. Good. नाही म्हणून सांगतोय कुणाला. नशीब मी यामुळे रडतोय असं वाटून त्यांनी आधीचा मोठ्या गळ्याचा ड्रेस तरी बदलला. So, are we good to roll? नको का म्हणता येत नाहीये मला. चला सुरू करूया. सर एक मिनिट. सर मला वाटतं आपल्या सिरियल मध्ये ही गृहिणी आहे ना. हो. मग सतत अंगावर ओढणी नको द्यायला. आजकाल कोणत्याही बायका घरात काम करताना सतत अंगावर ओढणी बाळगत नाही. निदान कमरेशी तरी बांधतात. राईट. मग या फोटोशूट मध्ये ठेवूया का नको? मी तुम्हाला काही फोटोज दाखवते. भूषण आण रे इकडे. हे बघा. एके मीट लक्ष्मी. नमस्कार. आणि लक्ष्मी आहे के माय फाईन. चल भंडारी मी रेडी आहे. हाय. एक मिनिट बघा, म्हणजे तुम्ही आधी कधी अशी फॉर्मल ओळख तुमची झालेली नाहीये तेव्हा सांगतो. तुम्ही या सिरियल मध्ये कपल आहात. पण या सिरियलचं नाव जरी सौभाग्यवती असलं तरी सुद्धा तुम्हा दोघांच्या नात्याची ही स्टोरी आहे. त्यामुळे तुम्हा दोघांची केमिस्ट्री उत्तम व्हायला हवी. डोंट वरी भंडारी. आहे ना. अरे एक्सपिरियन्स ऍक्टर आहे मी. माझ्यासमोर कोणी आणलं तरी पण मी तर तुला माहिती आहे उत्तमच काम करणार. मीही. मजा आहे. भेटूया आता फ्लोअरवर. समोरासमोर. खरंच मजा येणार. म्हणजे इंडस्ट्रीतला एक खूप अनुभवी असा ऍक्टर आणि एक खूप नवी ऍक्ट्रेस, त्या दोघांची केमिस्ट्री पाहायला विसरू नका. असा अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल.
हा दिसू नाही काही फोटो सिलेक्ट करत होतो. दिलीप अरे किती वेळ झाला. ठीक आहे. मेरा वाला पीस दिसला की का? पण मला सांग तुला फोटो कसे हवे. सांगतो इकडे. आणि मला एक फोटो असा हवा आहे की रेश्मा. येस सर. So ready? Okay. Ma'am. Yeah, please. सर तुम्ही खांद्यावर हात ठेवा मॅमच्या. त्या साईडला. मॅम स्माइल प्लीज. थोडे शोल्डर रिलॅक्स करा मॅम. स्माइल कंटिन्यू मॅम प्लीज. सर तुम्ही खांद्यावर हात ठेवा प्लीज. अरे हो हे असं ना. येस. हा ठेवतो ना. सर दोन्ही ठेवा. हा अगदी बरोबर. असे असे बरोबर. हा सर तुम्ही आहे ना असं दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवा. तुम्ही मान थोडी मॅडम अशी करा. अशी हा त्यांच्या खांद्यावर. हा नाही तशी नाही. सर एक काम करा. तुम्हीच मान अशी करा त्याच्या खांद्यावर. हा अशी नाही अजून थोडी अजून. थोडे शोल्डर रिलॅक्स करा मॅम. थोडीशी अजून. हा एवढी अजून इकडे अजून थोडीशी अजून. हा आता घेऊन पडू का त्यांना असं मग काढायला फोटो. काय चाललंय काय. किती वेळा पोझिशन बदलू मी. किती ऑकवर्ड पोझिशन होते माझी. पण सर अहो हे खूप ऑकवर्ड दिसतंय. एके काय प्रॉब्लेम काय तुझा. भंडारी अरे नुसता बघतोयस काय. कसं फोटोशूटला उभं राहायचं जरा सांग ना. आहे ना. अरे नवीन आहेत त्या ना. थोडा वेळ लागणारच त्यांना. मॅडम जरा अशा वगैरे अशा या बाजूला अशा. हा करेक्ट राईट. हे एके चल तिकडे मागे तसं या बाजूला या बाजूला. हा थांब मॅडम प्लीज. हा आता सांगा काय. आता खांद्यावर हात ठेवा आणि असं डोकं तिरकं करा दोघही. हा स्माइल कंटिन्यू मॅम प्लीज. सर आपण 2 मिनिटं थांबूया का. जरा मॅडम रिलॅक्स होतील थोडं. सर मला हे खूप आर्टिफिशियल वाटतंय. कोण आर्टिफिशियल वाटतंय. स्पष्ट बोल. मी काय या सगळ्यांना वाटेल मी आर्टिफिशियल वाटतोय. सर तुम्ही नाही. ही पोज खूप ऑड खूप आर्टिफिशियल वाटतेय. मग मी एकटा पोज देतोय का. अरे यांना जरा कम्फर्टेबल व्हायला सांग ना. ए भंडारी नुसतं बसतायस काय. यांना सांग ना फोटोशूट साठी कसं उभं राहायचं कसं कम्फर्टेबल व्हायचं ते समजावून सांग. थरथरतात त्यांना हात लावल्यावरती. ए भंडारी लक्ष दे ना. काय करायचं आता बोल ना. मॅम तुम्ही जरा रिलॅक्स व्हा. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. टेन्शन नाही. 12 वाजते चेहऱ्यावरती. काय भंडारी काय चॉईस आहे. एम्बिशियस प्रोजेक्ट सौभाग्यवती ही हिरोईन. यांच्यापेक्षा ना
लाकडाचा ओंडका आणला असतात ना तरी पटापट झालं असतं का. तू नाही घेऊन येतोस तू पण. दिलीप चहा दे रे.